आज आपल्या महाविद्यालयामध्ये आपले माजी विद्यार्थी संजय भालेराव हे आपल्याकडे आले आहेत आणि आज माणिक महोत्सवाच्या निमित्ताने आपण त्यांच्याशी अधिक चर्चा करणार आहोत. आपल्याला खूप उत्सुकता आहे की त्यांचा शैक्षणिक कालखंडामध्ये त्यांच्या ज्या कॉलेजच्या आठवणी आहेत त्या आपण त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांच्याकडून समजून घेऊया. सपनों को बस्ते में रख कर चले हम, उम्मीदों के पथ पर घर से चले हम, स्कूल 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 चले हम, स्कूल 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 चले हम. नमस्कार सर. आपलं स्वागत आहे आमच्या महाविद्यालयामध्ये आणि आमच्या रेडिओ चॅनेल TJ 89.6 FM कॉलेजच्या विषयी काय सांगाल? श्रोतेहो, माझं नाव संजय तुकाराम भालेराव. मी या कॉलेजचा माजी विद्यार्थी. 1988ला मी या कॉलेजमधून पासआउट झालेलो आहे. आणि श्रोतेहो, या कॉलेजविषयी सांगायचं झालं तर ह्या कॉलेजमध्ये माझं बालपण ह्या जवळच खडकीच्या जवळ रेंजल्स ह्या एरियामध्ये गेलेलं आहे. माझे वडील ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये वर्कर होते, साधे वर्कर होते. परंतु त्याने मला त्यावेळी थोडे मार्क 10वीला असताना मी रेंजल शाळेत होतो आणि थोडे मला कमी मार्क होते आणि त्या 10वीला कमी मार्क असल्यामुळे मला बाहेर कुठं चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळालं नव्हतं. परंतु मला TJने त्यावेळी जे आलेगावकर कॉलेज होतं आणि त्याच्यानंतर मी TJमध्ये आलो. पण त्या TJ कॉलेजमध्ये मला कमी मार्क असताना देखील ॲडमिशन मिळालं होतं त्या काळात. म्हणजे मला वाटते 1988चा काळ असेल तो साधारणपणे. सर, आपण किती वर्ष राहिलात TJ कॉलेजमध्ये? मी 3 वर्ष TJ कॉलेजमध्ये होतो. 88ला पासआउट झालो मी. 88ला पासआउट झाला. TJमध्ये सगळ्यात आवडती गोष्ट त्यावेळेस तुमची कोणती होती? माझी स्पोर्ट्स. फुटबॉल हा माझा फार आवडता खेळ होता. फुटबॉलमध्ये तुमचा कसं काय केलं तुम्ही TJमध्ये ते आम्हाला जरा सांगा. TJमध्ये फुटबॉलमध्ये मी कप्तान कर्णधार म्हणून माझी नेमणूक केली होती. त्यावेळी आमचे PTचे सर तुजारे सर होते आणि त्यांनी माझा खेळ बघून माझ्या PTसाठी कर्णधार म्हणून नेमणूक केली होती. आणि आम्ही त्या काळी इंटर कॉलेज स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवले होते. मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पुढे तुम्ही काय केलं? ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग आम्ही आमचे सहकारी मित्र TJ कॉलेजच होते आमचे. विकास जाधव, ते हॉकीमध्ये चांगले खेळाडू होते हॉकीचे. नंतर सिद्धार्थ जालटे, असे काही होतकरू विद्यार्थी होते आमचे. मग आम्ही एकत्र एक ग्रुप तयार केला. त्यावेळी 7-8 लोकांचा ग्रुप तयार केला आणि मग आम्ही एकत्र ग्रुप करून MPSCचा अभ्यास केला. आणि 1992 साली आम्ही MPSCचा अभ्यास करून मी PSI झालो 1992 साली. आणि त्या कालावधीमध्ये TJमध्ये असताना तुमची अशी एखादी सुखद आठवण आम्हाला सांगाल का? TJमध्ये असताना मी एका नाटकात काम केलं होतं. फुटपाथ होतं नाटकाचं नाव. म्हणजे फर्स्ट टाईम होता माझा, पण बरेच अनुभव आले तिथे. म्हणजे एकदम असे गुंडाची भूमिका केली होती. म्हणजे एक बॉस दाखवला होता त्याच्यामध्ये फुटपाथवर. आणि त्या बॉस म्हणजे भिकाऱ्यांकडून पैसे गोळा करणारा अशी काय ती भूमिका होती. आणि नेमकं त्याच्या उलटं झालं. मी गुंडाची भूमिका केली आणि मी पोलीसमध्ये PSI म्हणून भरती झालो. आणि नंतर मग मी 2023ला मे महिन्यामध्ये रिटायर झालो ACP म्हणून. पण मला असं एक विचारायचं आहे की तुम्ही ज्यावेळेस PSI म्हणून तुमची नेमणूक झाली त्यावेळेस तुमच्या फुटबॉल असण्याचा तुम्हाला काय फायदा झाला का? अगदी बरोबर. फुटबॉलचा खूप फायदा झाला. कारण PSI होण्यासाठी फिजिकल टेस्ट घेतली जाते. त्याच्यामध्ये 100 मीटर रनिंग असते, नंतर गोळाफेक असतो, परत 400 मीटर रनिंग असते. तर फुटबॉल खेळामुळे मला जो स्टॅमिना जो होता तो स्टॅमिना मला फुटबॉल खेळामुळे आला आणि त्याचा उपयोग मला त्या फिजिकलमध्ये झाला आणि त्याच्यामुळे मला सोपं झालं. PSI होणं सोपं झालं. आत्ताच्या काळामध्ये आपण बघतो की कॉलेजमध्ये असताना जी मुलं असतात, तरुण पिढी जी आहे ती काही वेळा थोडीशी भरकटतात किंवा कधी व्यसनांच्या आहारी जातात आणि मग त्यांचा थोडासा ट्रॅक चुकतो. त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? मी त्यांना सांगेल की आता मी तुमच्या माहितीसाठी सांगतो. 1983 मला वाटतं 2013ला देखील मी विपश्यना इगतपुरी या ठिकाणी विपश्यना केलेली आहे आणि त्याचा उपयोग मला भरपूर झालेला आहे. मी म्हणजे कुठल्या व्यसनाच्या आहारी गेलो नाही आणि एक विपश्यनामुळे ते कंट्रोल करू शकलो. तर माझं असं म्हणणं आहे की आपण स्पोर्ट्स आणि विपश्यना याच्यावर जर तुम्ही भर दिला तर तुम्ही खरोखरच व्यसनापासून दूर जाताल.
माझं तुम्हाला सांगणं आहे की एक विपश्यना आणि स्पोर्ट्स यांना धरून राहा. हम जो बन ना सके थे कभी, काटी जैसी भी हो जिंदगी, पर अपने बच्चों को हम देंगे उनकी राहें. स्कूल 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 चले हम. यानंतर पुढच्या कालावधीमध्ये आपला प्रगतीचा आलेख कसा राहिला ते थोडं आम्हाला ऐकायला आवडेल. प्रगतीचा अहवाल माझा नंतर मग मी PSI झाल्यानंतर मग एक 10 वर्षांनी ॲसिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर झालो. त्यानंतर मग पोलीस इन्स्पेक्टर झालो आणि माझी सर्व्हिस मुंबईसारख्या ठिकाणी झालेली आहे. मी मुंबईमध्ये पोलीस सब इन्स्पेक्टर ते API मुंबईमध्ये झालो. कुठल्या तुम्ही याला भागात होतात मुंबईमध्ये? मुंबईमध्ये मी प्रथम चेंबूर भागात होतो. चेंबूर नंतर मग मला जसं प्रमोशन मिळालं तसं मी मुंबईमध्ये इतर ठिकाणी बायखाडा असेल, नंतर मग भोईवाडा असेल, अशा ठिकाणी काम केलं आणि सिनियर इन्स्पेक्टर म्हणून भोईवाडा, नंतर घाटकोपर, पंतनगर या ठिकाणी काम केलं मी. आता आपले कुटुंब मुंबईलाच आहे? आता आमचं कुटुंब मुंबईला, नवी मुंबई, जुईनगर या ठिकाणी आहे. त्यावेळेस महाविद्यालयात असताना आपले कोणी असे लाडके शिक्षक ज्यांचा आपला खूप जिव्हाळा होता, असे कोणी होते का? अगदी बरोबर. त्या काळी आमचे स्पोर्ट्सचे शिक्षक तुजारे सर अत्यंत जिव्हाळ्याचे आणि ते मॅच जिंकल्यानंतर आम्ही एकत्र जेवण देखील करत असो. अत्यंत त्यांचं प्रेम होतं आमच्यावर. आमचे जे खेळाडू होते त्यांना देखील त्याचा फार अभिमान होता. आजही तुम्हाला त्यांची खूप आठवण येते? खूप आठवण येते मला. आणि सर तुम्ही आता रिटायर झालेला आहात आणि आज तुम्ही या माणिक महोत्सव आल्यानंतर तुम्हाला त्यावेळेसचं TJ आणि हे आत्ताचं TJ याच्यामध्ये असं काय असं वाटतं तुम्हाला? बराच फरक जाणवला मला. त्यावेळी TJ म्हणजे एक छोटी बिल्डिंग होती साधारणपणे. पहिल्या माळ्यावर एक 2-3-4 वर्ग होते आणि आता बिल्डिंग मोठी झालेली आहे. बराच फरक जाणवला आहे आणि जे शिक्षण आता चालू आहे ते आधुनिकरित्या म्हणजे मला वाटतं ते कॅम्प्युटराईज शिक्षण झालेलं आहे. तर त्यावेळी एवढं नव्हतं, कॅम्प्युटराईज वगैरे नव्हतं त्यावेळी. हां, पण तरी शिक्षणाच्या बाबतीत तुम्हाला कसं वाटते? काही कमतरता जाणवली का? अजिबात नाही. नाही शिक्षणाबाबतीत. आणि मी ज्यावेळी ऐकलं लोकांकडून की ह्या ठिकाणी अत्यंत चांगले विद्यार्थी आणि स्पोर्ट्समध्ये देखील हॉकीसारख्या खेळामध्ये म्हणा किंवा फुटबॉल खेळामध्ये म्हणा किंवा शूटर म्हणा असे ह्या कॉलेजमधून निर्माण होत आहे आणि याचा देखील मला अभिमान वाटतो. आणि आत्ता देखील आपण पाहतोय की ज्या रेडिओ चॅनलला आपण मुलाखत देतोय ते सुद्धा TJ कॉलेजचं स्वतःचं चॅनल आहे. अगदी. आणि त्यामुळे आपण आता ही संधी आपल्याला मिळालेली आहे. तर आता तुम्ही या पुढील काळात महाविद्यालयासाठी काय म्हणू इच्छिता? आता महाविद्यालयाने ही 89.6 FM जी सेवा निर्माण केलेली आहे रेडिओची, तर ही सेवा पूर्वी नव्हती मला वाटते आता. आणि ह्या सेवेमार्फत आपल्याला काही प्रशिक्षण म्हणजे समजा आता काही जर कॉलेजला काय मला मुलांना समजा ट्रेनिंग ह्याच्यासाठी म्हणजे मुलांना PSI होण्यासाठी किंवा पोलीस कॉन्स्टेबल होण्यासाठी काय करावं असे जर या FM मार्फत जर कार्यक्रम आयोजित केले तर मी नक्कीच येईल आणि मुलांना प्रोत्साहन देईल पोलीस आणि PSI होण्यासाठी. खूपच छान सर, की आपल्यासारख्या माजी विद्यार्थ्यांचं हे योगदान पण आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही अनुभवातनं आलेलं शिक्षण मुलांना देणार आहात, तर आम्हाला ही गोष्ट खूपच आवडेल. आणि याच्या पुढील काळातसुद्धा आम्ही तुमच्याशी नक्कीच यासाठी संपर्क करू आणि पुन्हा आपण भेटू. धन्यवाद सर. थँक्यू.